देन स्पिरिच्युअल, ऑक्युपेशनल वेलबिंग. सो हा बॅलन्स फार महत्त्वाचा आहे. आणि हे शिकले खरं तर मी MBBSच्या पहिल्या वर्षाला, पण आय थिंक मलाही ते समजायला आणि आचरणात आणायला 15 वर्ष लागले. आणि म्हणूनच त्याच धर्तीवरती हे ॲप आहे की ह्याचे जे महत्त्वाचे 4 पिलर आहेत. एक म्हणजे हेल्थ, एक म्हणजे माइंडसेट, आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी जे योगा एक्सपर्ट आहेत आमच्याकडे, सो योगा फॉर्ममध्ये, आणि न्यूट्रिशन, जी माझी एनर्जी होती, जे माझे वाईब्स होते, आणि ते पूर्णपणे वेगळे होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे फक्त फर्टिलिटी रिलेटेड किंवा फक्त विमेन हेल्थ असं नसून हे सगळ्यांसाठीच आहे. आणि म्हणून मग आम्ही गुड वाईब्स विदिन वेलनेस ह्याची सुरुवात केली. हा देखील एक आरोग्याचा भाग आहे, हे अद्याप खूप कमी जणांना माहिती आहे. बरोबर. आपण एखाद्याला म्हटलं ना की मानसिक आरोग्य तुझं मे बी थोडंसं ढासळलंय किंवा तू मानसोपचार तज्ज्ञांकडे जा, नाही मी ठीक आहे, मानसिकदृष्ट्या मी ठीक आहे, हे एक्सेप्टच करत नाहीत लोक. बरोबर. तर मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं का आहे? मायथॉलॉजीमध्ये आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्त असतो सकाळचा, की जो तो वेळ आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड पण ॲक्टिव्ह असतं, शांतता असते, आणि आपण ऑलरेडी आपला दिवस छान ह्याच्यामध्ये पुढे केला. म्हणजे असं म्हणता येतं की वी आर अहेड 1 or 2 hours फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. कारण आपल्याला वेळ मिळतोय स्वतःवर काम करायला. थोडा विचार करा की आपलं ब्रेन आता काय होतंय, ऑटो पायलट मोडवरती चाललेलं आहे. हां, त्याच गोष्टी सकाळी आपण करणार, तसंच उठणार, तिथेच म्हणजे तेच दैनंदिन आपले ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या करणार, त्याच रूटनी जाणार, तिथेच जाणार, जे ठरलेलं आहे ते करणार. सो त्याला वेगळी स्पेसच नाही. आणि ऑटो पायलट मोडमध्ये हे फक्त चाललेलं आहे, विच इज नॉट ॲक्च्युली वेलनेस. असा जेव्हा प्रश्न विचारतात की तू कशी आहेस, त्यावेळेस आपण म्हणतो की मी ठीक आहे, पण खरंच आपण ठीक आहोत हे फक्त शारीरिकदृष्ट्या झाले, मानसिकदृष्ट्या देखील आपण ठीक आहोत की नाही याचं उत्तर अनेकदा कोणच देत नाही. बरोबर. तर हे जे ॲप आहे गुड वाइब्स विदिन, या ॲपच्या माध्यमातून अनेकांना फायदा झालेला आहे, अनेकांच्या आयुष्यात चांगले चांगले बदल घडलेले आहेत. तर असे काही केसेस तुम्ही हाताळल्या असतील त्याविषयी सांगा. आत्ताच्या काळामध्ये पण जो वाढता ताणतणाव आहे, जीवनशैलीतले बदल आहेत, ह्या सगळ्याचा परिणाम स्त्रियांच्या, पुरुषांच्या फर्टिलिटीवर होताना तर दिसतोच, प्लस त्यांच्या ट्रीटमेंटवरती होताना दिसला. आणि ट्रीटमेंटचे जे आपले रिस्पॉन्स येतात, तर ते सुद्धा ह्या सगळ्या स्ट्रेस, स्ट्रेन आणि ताणतणावामुळे बदलत जातात. आणि ह्या त्यांची जी सगळी मानसिक ओढाताण बघताना मला असं वाटलं की डॉक्टर म्हणून मी तर त्यांना मेडिसिन देते, मी माझे पूर्ण प्रयत्न करते, पण सगळ्यांनाच ते रिझल्ट येत नाहीत. मग नक्की काय असेल? सो मग लक्षात आलं मला की ट्रू हिलिंग इज वेल बियॉन्ड मेडिसिन्स. माइंडसेट, फिजिकल ॲक्टिव्हिटी या सगळ्यांचा भर या एका ॲपमधून पूर्ण होतोय. आणि डॉक्टर तुम्ही पाहिलात पूर्वीचा काळ आणि आताचा काळ खूप फरक आहे, आधुनिक जग आहे, पण आधुनिक जगामध्ये ना फिजिकल आरोग्यासोबतच माइंडचा जो आरोग्य आहे, मानसिक आरोग्याचा देखील भर वाढत चाललेला आहे. म्हणजे त्याचं देखील दुखणं तितकंच वाढत चाललेलं आहे. ते काळामध्ये हा जो बदल झालेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. सो खरं तर इवन WHO पण सांगतं की व्हॉट इज हेल्थ. So health is not just absence of disease. So health and well-being is all about physical, mental, social. नमस्कार, मी यामिनी. हेल्थ मंत्रा या खास कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही आजारांवर कशा पद्धतीने मात करायचं याविषयीच्या काही टिप्स देत असते. आधीच्या भागामध्ये आपण ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअर कशा पद्धतीने कार्यरत आहे, या ठिकाणी कोणत्या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत याविषयीची माहिती जाणून घेतली. तसंच ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअरच्या संचालिका डॉक्टर स्नेहल कोळे यांनी आपल्याला महिलांच्या जीवनात असणाऱ्या कोणत्या समस्या आहेत, मानसिक, शारीरिक, याविषयीचं योग्य असं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण डॉक्टर स्नेहल कोळे यांच्याशीच चर्चा करणार आहोत, मात्र विषय थोडा वेगळा आहे आणि खास आहे. आज आपण एका विशिष्ट अशा ॲपविषयी बोलणार आहोत. हे ॲप कशा पद्धतीने कार्यरत आहे याविषयी आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर, खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि खूप छान असं हे ॲप आहे, मी स्वतः ओपन करून पाहिलेलं आहे. याविषयी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, या ॲपचा जो प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला?
नक्कीच. सो हे जे ॲप आहे हे होलिस्टिक वेलनेस ॲप आहे आणि त्याचं नाव आहे गुड वाईब्स विदिन. सो इट इज ऑल अबाउट, आपण म्हणतो की सगळं हे आपल्या आतमध्येच आहे आणि आपल्यालाच ती ऊर्जा तयार करायला लागते आणि ती आपल्याला बाहेर आणायला लागते आणि ही ऊर्जाच आपल्या होलिस्टिक वेलनेससाठी महत्त्वाची ठरते आणि ह्या बाबतीतलं हे ॲप आहे. तर ह्याची जी संकल्पना मला सांगावीशी वाटते की नेमकं ही सुरुवात कशी झाली. आणि आय नो पीपल विल बी वंडरिंग किंवा तुम्ही म्हणत असाल एक ॲलोपॅथीचे डॉक्टर हे सगळं ॲप आणि होलिस्टिक वेलबिंग कसं बोलते आहे. तर हेच मला इथे सगळ्यांना सांगायचं आहे की नक्की कशी सुरुवात झाली. तर जसं मेडिकल क्षेत्रामध्ये माझी सुरुवात 20 वर्षापूर्वी झाली आणि गायनाकोलॉजी या क्षेत्रामध्ये मी साधारण 15 वर्षापासून कार्यरत आहे. आणि माझा जो विषय आहे वंध्यत्व निवारणासाठी ज्या ट्रीटमेंट्स देणं, नॉर्मल ट्रीटमेंट असतील, IUI असेल, IVF असेल, आणि हे सगळं करत असताना जे लक्षात येत गेलं मला आणि आत्ताच्या काळामध्ये पण जो वाढता ताणतणाव आहे, जीवनशैलीतले बदल आहेत, ह्या सगळ्याचा परिणाम स्त्रियांच्या पुरुषांच्या फर्टिलिटीवर होताना तर दिसतोच, प्लस त्यांच्या ट्रीटमेंटवरती होताना दिसला. आणि ट्रीटमेंटचे जे आपले रिस्पॉन्स येतात तर ते सुद्धा ह्या सगळ्या स्ट्रेस, स्ट्रेन आणि ताणतणावामुळे बदलत जातात. आणि ह्या त्यांची जी सगळी मानसिक ओढाताण बघताना मला असं वाटलं की डॉक्टर म्हणून मी तर त्यांना मेडिसिन देते, मी माझे पूर्ण प्रयत्न करते, पण सगळ्यांनाच ते रिझल्ट येत नाहीत. मग नक्की काय असेल. सो मग लक्षात आलं मला की ट्रू हिलिंग इज वेल बियॉन्ड मेडिसिन्स. मग ह्याचा उत्तर शोधण्यासाठी मग मी लाईफ कोचिंगकडे वळले. लाईफ कोचिंगचं सर्टिफिकेशन घेतलं आणि अजून एक असतो प्रकार ज्याला म्हणतो आपण NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. सो मी सर्टिफाईड NLP प्रॅक्टिशनर आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या माइंडसेटवरती कार्यरत असतात, तर ह्या सगळ्याचं उपयोग मी माझ्या ट्रीटमेंट पद्धतींमध्ये करायला सुरुवात केली, काउन्सिलिंगमध्ये पेशंट्सला सपोर्ट करण्यासाठी. आता हे सगळं करत असताना म्हणजे सुरुवात ॲक्च्युली जो उद्देश होता तो माझ्या पेशंट्सला हेल्प करण्यासाठी होता. मग आता हे सगळे प्रिन्सिपल जेव्हा मी शिकत गेले, माइंडसेटबद्दल शिकत गेले, तेव्हा मला हे लक्षात आलं की हे शिकताना कधी कोणाला सांगायचं तर ते स्वतःही आपण अप्लाय करायलाच हवंय. आणि ते मी करत गेले आणि मग लक्षात आलं की माझं स्वतःचंच ट्रान्सफॉर्मेशन झालं. त्याचं कारण असं की मी सुद्धा एक आई आहे, एक गृहिणी आहे, एक व्यावसायिक आहे. सो मला माझ्या घरी पण 100% द्यायचे, मला माझ्या कामाच्या ठिकाणी द्यायचे. ही तारेवरची कसरत मीही करत होते. आणि जो माझा आधीचा गोंधळ, हे सगळे स्किल्स येण्याआधीचा लाईफ स्किलच म्हणेल मी, आणि त्यानंतर सगळं शिकल्यानंतर जी माझी क्लॅरिटी आणि जी माझी एनर्जी होती, जे माझे वाईब्स होते, आणि ते पूर्णपणे वेगळे होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे फक्त फर्टिलिटी रिलेटेड किंवा फक्त विमेन हेल्थ असं नसून हे सगळ्यांसाठीच आहे. आणि म्हणून मग आम्ही गुड वाईब्स विदिन वेलनेस ह्याची सुरुवात केली आणि मग ते ॲपमध्ये आलं. बरं, एकंदरीत काय आहे, हेल्थ, माइंडसेट, फिजिकल ॲक्टिव्हिटी या सगळ्यांचा भर या एका ॲपमधून पूर्ण होतोय. आणि डॉक्टर, तुम्ही पाहिलात पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे. आधुनिक जग आहे, पण आधुनिक जगामध्ये ना फिजिकल आरोग्यासोबतच माइंडचा जो आरोग्य आहे, मानसिक आरोग्याचा देखील भर वाढत चाललेला आहे. म्हणजे त्याचं देखील दुखणं तितकंच वाढत चाललेलं आहे. ते काळामध्ये हा जो बदल झालेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. सो खरं तर इवन WHO पण सांगतं की व्हॉट इज हेल्थ. So health is not just absence of disease. So health and well-being is all about physical, mental, social, then spiritual, occupational well-being. So हा बॅलन्स फार महत्त्वाचा आहे. आणि हे शिकले खरं तर मी MBBSच्या पहिल्या वर्षाला, पण आय थिंक मलाही ते समजायला आणि आचरणात आणायला 15 वर्ष लागले. आणि म्हणूनच त्याच धर्तीवरती हे ॲप आहे की ह्याचे जे महत्त्वाचे 4 पिलर आहेत. एक म्हणजे हेल्थ, एक म्हणजे माइंडसेट, आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी जे योगा एक्सपर्ट आहेत आमच्याकडे, सो योगा फॉर्ममध्ये, आणि न्यूट्रिशन. सो हे जे 4 मेंटर्स आहेत, मी आहे जो मेनली हेल्थ आणि माइंडसेट अँगल. आमच्याकडे एक पारुल सेठी म्हणून आहेत जे दिल्लीचे आहेत, शी इज अ एज्युकेटर अँड लाईफ कोच. देन वी हॅव न्यूट्रिशनिस्ट. So she is Dr. Shwetambari. She is pathologist and nutritionist. And we have one Ayurveda expert and yoga expert. She is Dr. Vanita. So असे हे 4 मेंटर्स आहेत आणि हे सगळे होलिस्टिक सोल्युशन्स
आपल्या आजच्या लाईफसाठी आम्ही देत असतो ह्या ॲप मार्फत. बरं, पण आणखीन या ॲपच्या माध्यमातून काय काय आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? कशा पद्धतीने यातून तुम्ही त्यांना काही सुविधा उपलब्ध करून देता? हो, तर तेही मला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. बरं. मग आता कुठलंही आपण नवीन एखादं ॲप म्हणा किंवा नवीन काहीतरी सुरू करतो, तर आपल्याला नक्कीच हे माहिती पाहिजे की हे नक्की काय आणि का बरं. कारण वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट, की खरंच आपण आपल्याला का गरज आहे ह्या सगळ्याची. तर जसं आपण आजकाल ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इतके सारे गॅजेट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि घरातनं बाहेर पडताना आपण मोबाईल चार्ज करतो, तो म्हणजे चार्ज केल्याशिवाय आपण बाहेर सुद्धा पडत नाही, किंवा पॉवर बँक कॅरी करतो, आपले EVs आहेत ते आपण सगळं चार्ज करून कॅरी करतो. पण मला एक सांगा, आणि जे हे एपिसोड बघतात मला त्यांनाही विचारायचं, एक 2 मिनिटं विचार करा की आपण स्वतःला कधी चार्ज केलंय का. म्हणजे हा प्रश्न खरंच विचारण्याजोगा आहे आपल्याला. आपण तो 5 मिनिटाचा तरी वेळ स्वतःसाठी दिलेला आहे का. सकाळी उठल्यापासून अलार्म वाजत असतो, तो स्नूज होत असतो आणि मग सगळी घरामध्ये एकदम आरडाओरड असते. मेट्रो सिटीजमध्ये तर आपल्याला एवढं ट्रॅव्हल करायचं असतं आणि मग ट्रेनमधनं जातोय, बसमधनं जातोय, ट्रॅफिक आहे. मग त्या ताणतणावातमधनं तेच कॅरी फॉरवर्ड करून आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जातो. तिथे सुद्धा आपण 100% देऊ शकत नाहीये, कारण हाच ताणतणाव आपण कॅरी केलाय. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये आहोत आपण ह्या क्षणी, पण मनामध्ये एकतर मागे काय झालं ते किंवा पुढे मी काय करणार आहे तेच चालू आहे. आणि हेच सगळं कॅरी करून आपण घरी येतोय आणि मग घरी आपल्या घरच्यांना, आपल्या मुलांना पण पुन्हा तेच वाईब्स जात आहेत. सो ही ॲक्च्युली रिअल सिच्युएशन आहे. बिलीव्ह मी सुद्धा ह्यातनं गेलेलं आहे आणि हे सगळं बघितलंय आणि त्याचे परिणाम बघितलेत. आता ह्याच सगळ्या प्रक्रियेतनं काय होतं आहे ना, की आपल्याला एक म्हणजे की आपल्याला स्वतःच्या हेल्थकडे द्यायला वेळ नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरवर जरी काही आजार नाही असं वाटतंय, पण ॲक्च्युली आपलं कंटिन्युअस स्ट्रेस चालू आहे मनामध्ये, मनाला कुठे विश्रांतीच नाही आहे. तुम्ही जस्ट एक अजून प्रश्न विचारते मी, की खरोखर दिवसभरामध्ये आपण कंटिन्युअस काम करतोय आणि कधी एक 2 मिनिटं आपण डोळे बंद करून बसलोय का? नाही ॲक्च्युली. आणि सायंटिफिकली सांगते, ज्या वेळेला आपण डोळे बंद करतो, ब्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज असतात आणि देर इज समथिंग कॉल्ड अल्फा वेव्ज, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली आपलं सबकॉन्शियस ब्रेन त्यावेळेला ॲक्टिवेट होतं आणि इट गिव्ज यू लॉट ऑफ क्रिएटिव्हिटीज, आयडियाज, गुड थॉट प्रोसेस. पण हे आपण डेव्हलपच नाही करत आहोत. सो म्हणून ह्या सगळ्याचा हा आमचा उद्देश होता की ह्या साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही आहेत, तर का आपण ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू नये आणि का त्यांच्याकडे एक असं टूल असू नये की जे त्यांच्या फिंगर टिप्स वर अवेलेबल आहे. आता त्याच्यामध्ये मला एक्सप्लेन करायचे की हे जे मी बोलले ह्या सगळ्याची गोष्ट, एक चार्जिंग हा जो प्रकार स्वतःला, म्हणजे आपलं इंटरनल जे म्हणतो आपण माइंड बॉडी सोल हार्मनी असणं हे खूप गरजेचं आहे. बिकॉज अदरवाईज कसं असतं की आपण जे थॉट्स करतोय किंवा जे स्ट्रेसफुल थॉट्स चालू आहे त्याचा परिणाम हॉर्मोनली आपल्या बॉडीवरती होतोय आणि आता नाही पण काही वेळानंतर तर ते डिसिजेसमधनं किंवा काही डल एकिंग पेन, टायर्डनेस ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर येणारच आहे. हो. आणि ॲपमध्ये अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, सायंटिफिकली प्रूव्हन आहेत की ज्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आपलं एनर्जी लेवल्स वाढते, आपले जे म्हणतो व्हायब्रेशन्स वाढतात आणि त्याच्यानंतर आपलं स्ट्रेस कमी होऊन जे हॅपी हॉर्मोन्स असतात, सिरोटोनिन्स, एन्डॉर्फिन्स, ते रिलीज होतात. आणि इट इज प्रूव्हन सायंटिफिकली की मेडिकल कुठली आपली जर ट्रीटमेंट जरी चालू आहे, जे लॉंग टर्म प्रॉब्लेम्स असतील, जसं इन्फर्टिलिटी असेल किंवा कोणाला कधी जॉईंट पेन्स आहेत किंवा खूप अशा क्रॉनिक ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यातनं बरं होण्यासाठी मेडिसिन बरोबरच हे इंटरनल आपण जे म्हणतो कोणाचं विल पॉवर खूप चांगली आहे किंवा बॉडीचा रिस्पॉन्स, सो हे नथिंग बट दिस इज ऑल अबाउट माइंडसेट अँड इंटरनल हॉर्मोनल एन्व्हायरमेंट. ती हार्मनी हीच गोष्ट आपल्याला ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देते. सो ॲपमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही डिव्हाइड केल्यात, तर ह्या ॲक्टिव्हिटीज तुमचं ही हार्मनी मेंटेन करणार आहे, तुमचे वाईब्स वाढवणार आहेत
आणि तुमचे हॅपी हॉर्मोन्सची लेवल वाढवणार आहे. सो ते मी एक्सप्लेन करेनच पुढच्या प्रश्नांमध्ये की एक्झॅक्टली कोणत्या ऍक्टिव्हिटी. बरं, नक्कीच. डॉक्टर, काय असतं माहिती आहे, मानसिक आरोग्याविषयी ना इतकी चर्चा होत नाही. आजवर आपल्याला शारीरिक आरोग्य इतकंच माहिती असतं, बरोबर. पण मानसिक आरोग्य हा देखील एक आरोग्याचा भाग आहे हे अद्याप खूप कमी जणांना माहिती आहे. बरोबर. आपण एखाद्याला म्हटलं ना की मानसिक आरोग्य तुझं मे बी थोडंसं ढासळलंय किंवा तू मानसोपचार तज्ञांकडे जा, नाही मी ठीक आहे, मानसिकदृष्ट्या मी ठीक आहे, हे एक्सेप्टच करत नाहीत लोक. बरोबर. तर मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं का आहे? बरोबर. सो जसं मी म्हटलं ना की हे माइंड अँड बॉडी इज इंटरकनेक्टेड आणि इट इज ट्रूली सेड. तुम्ही जे म्हटलात की नाही, कोणाला असं वाटतच नाही की खरोखर मानसिक आरोग्य पण ही एक वेगळी गोष्ट आहे आणि मेंटल हेल्थकडे मला लक्ष द्यायचंय, पण तोच वेलनेसचा खरा पैलू आहे. कारण की जसं आपण म्हणतो बघा की आपण वेगवेगळे हेल्थ टेस्ट करतो आणि वर्षभरातनं डॉक्टरकडे जायला पाहिजे, इन्शुरन्सेस असतात, ते सगळं करतो, कामाच्या ठिकाणी आपले तपासण्या होतात. पण मला हे सांगा की कधी आपण जातोय का की डॉक्टर जरा माझं मानसिक आरोग्य चेक करा, माझी मेंटल हेल्थ, माझा ब्रेन कसा चाललाय, बरोबर चाललाय की नाही, असं कोणी येत नाही. पण ते आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे. कारण काय होतंय ना, तुम्ही जस्ट एक थोडा विचार करा की आपलं ब्रेन आता काय होतंय, ऑटो पायलट मोडवरती चाललेलं आहे. हां, त्याच गोष्टी सकाळी आपण करणार, तसंच उठणार, तिथेच म्हणजे तेच दैनंदिन आपले ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्या करणार, त्याच रूटनी जाणार, तिथेच जाणार, जे ठरलेलं आहे ते करणार. सो त्याला वेगळी स्पेसच नाही आणि ऑटो पायलट मोडमध्ये हे फक्त चाललेलं आहे, विच इज नॉट ॲक्च्युली वेलनेस. आणि मग काय होतं ना की आपण एक ॲव्हरेज लाईफ जगतोय, मग आपण त्याच्या बियॉन्ड जाऊ शकत नाही. जर आपल्याला अबव्ह ॲव्हरेज जायचं आहे, आपल्याला आपली लाईफ उंचवायची आहे आणि समथिंग कॉल्ड ॲज कॉन्शियस लिव्हिंग, नॉट जस्ट ऑटो पायलट मोड. सो हे जर हवं असेल ना तर डेफिनेटली आपल्याला आपलं मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे अगदी म्हणजे लोकांना कळतच नाही. म्हणजे असं जरी जेव्हा मी म्हणते की हे वेलनेस ॲप नाही, आम्हाला त्याची गरज नाही आहे काही, पण ॲक्च्युली जर आपण विचार केला की खरोखर आपलं लाईफ बॅलन्स्ड आहे का, तर मग आपल्याला नक्की म्हणजे हे खरोखर हा इट्स अ पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन की आपण करायला हवाय तो विचार. नाही, खरं आहे. आणि हे एक मुद्दा बरोबर आहे की असा जेव्हा प्रश्न विचारतात की तू कशी आहेस, त्यावेळेस आपण म्हणतो की मी ठीक आहे, पण खरंच आपण ठीक आहोत हे फक्त शारीरिक दृष्ट्या झाले, मानसिक दृष्ट्या देखील आपण ठीक आहोत की नाही याचं उत्तर अनेकदा कोणच देत नाही. बरोबर. तर हे जे ॲप आहे गुड वाइब्स विथ इन, या ॲपच्या माध्यमातून अनेकांना फायदा झालेला आहे, अनेकांच्या आयुष्यात चांगले चांगले बदल घडलेले आहेत. तर असे काही केसेस तुम्ही हाताळल्या असतील त्याविषयी सांगा. हो, नक्कीच. सो जसं एक मला मुद्दा इथे सांगायचा आहे की ह्या ॲपचा बेसिक संकल्पना काय आहे, की ती संकल्पना अशी आहे की आपलं व्हील ऑफ लाईफ जे असतं, आपलं जी लाईफ आहे, इट इज लाईक वन व्हील. आता व्हील म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठलं व्हेइकल आहे आणि आपण जर ते व्हील बॅलन्स्ड नाही आहे तर मग काय होणार आहे, जर ते व्हील बॅलन्स नाही आहे तर आपलं व्हेइकल पुढे चालूच शकणार नाही, आपलं ड्राईव्ह जे असणार आहे ते स्मूथ नसणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता गोष्ट काय की ज्या वेळेला आपल्याला जे आपल्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू आहेत, म्हणजे त्याच्यातला एक आहे हेल्थ, त्याच्यातला एक आहे तुमचं एज्युकेशन, त्याच्यातला एक आहे तुमचं करिअर, मग तुमचं ऑक्युपेशन आहे, मग फायनान्सेस आहेत, मग फॅमिली आहे, फन पार्ट असतो, पर्सनल डेव्हलपमेंट आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, हे सगळे पैलू आहेत. सो आपण जेव्हा उत्तर देतो ना की ठीक आहे, तुम्ही कोणत्या पैलूबद्दल बोलताय, सो हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सो त्याचे वेगवेगळे टेस्टही असतात, म्हणजे असे काही व्हिज्युअल टेस्ट्स आहेत ज्याच्यानी आम्ही पण नेहमी देतो जे आमच्या कम्युनिटीमध्ये आहेत आणि सगळ्यांना. सो इट इज अ गुड रिअलायझेशन की ठीक आहे म्हणजे नक्की काय, आपण किती रेट करणार, 0 to 10 मध्ये मी कुठे आहे. आणि प्रत्येक एरिया रेट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खरोखर हे बॅलन्स्ड व्हील आहे की हे स्क्यूड व्हील आहे, माझी ही जी कार आहे ती खरंच चालणार आहे की नाही स्विफ्टली, की असंच आपण आधेमध्ये थांबणार आहे. आणि मग असे ज्या वेळेला लोकांना हे फर्स्ट स्टेप झाली अवेअरनेस की हे लक्षात येणं गरजेचं आहे, अदरवाईज नक्की आपल्याला कशावर काम करायचं हेच नाही कळणार. मग एकदा लक्षात आल्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज करतो, जसं मी तुम्हाला बोलले की त्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं मेडिटेशन्स आहेत, व्हिज्युअलायझेशन्स आहेत, ॲफर्मेशन्स आहेत, रीडिंग, कोणत्या प्रकारचं आपण काय वाचावं हे पण महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामधले काही स्पेसिफिक पॅरेग्राफ्स म्हणा, कोट्स आहेत,
त्यानंतर माइंडसेट रिलेटेड आम्ही काही त्याच्यामध्ये शॉर्ट पॉडकास्ट आहेत, लाईक ईच ॲक्टिव्हिटी इज लाईक लेस दॅन 5 मिनिट्स, सो दॅट आपण पटकन आपला मनाचा जो टोन आहे तो बदलतोय. हो. मग त्याच्यामध्ये जसं हा झाला माइंडसेट अँगल, मग हेल्थ रिलेटेड फिजिकल ॲक्टिव्हिटीचे काही व्हिडिओज आहेत जे आम्ही देतो. त्याच्यानंतर समटाईम्स यू नीड दॅट रिलॅक्सेशन माइंडला, सो रिलॅक्सिंग म्युझिक्स आहेत. देन माइंडफुलनेस हे प्रकार आपण ऐकतो की हाऊ टू बी इन द प्रेझेंट मोमेंट्स, त्याचे काही टिप्स असतात. देन समटाईम्स यू नीड टू बी इन अ सायलेन्स, सो त्याचे पण काही वी जस्ट स्टे काम, नॉट ट्राईंग नॉट टू थिंक एनिथिंग, आणि मग त्याचे पण काही टिप्स दॅट विल ऑल्सो चेंज द टोन ऑफ युअर माइंड. सो असे सगळे ॲक्टिव्हिटीज, सेल्फ केअर जार, स्वतःसाठी थोडा वेळ देऊन काहीतरी करणं. मग हे झालं तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी, माइंडसेट, हेल्थ रिलेटेड टिप्स. मग त्याच्यामध्ये अगेन डाएटबद्दल मग बऱ्याचदा प्रश्न असतो की नक्की काय खावं. सो आमचे न्यूट्रिशनिस्ट रोज ते अपडेट करत असतात की आजचं फूड टिप काय आहे, सॅलड ऑफ द डे काय आहे, अगदी रेसिपीपासून की जे ॲक्च्युली आपण बनवू शकतो अशा रेसिपीज. मग त्यानंतर इव्हिनिंगला जनरली आपल्याला क्रेविंग होतं, मग हाऊ टू ओव्हरकम दॅट. देन ग्रॉसरी टिप काय आहे. सो ह्या पण गोष्टी ॲड केलेल्या आहेत. आणि मग रात्री झोपताना, बिकॉज दिवसाची जर चांगली सुरुवात करायचं असेल तर तुमचा एंड कसा होता दिवसाचा ते पण महत्त्वाचं आहे. मग रात्री तुमचं म्हणजे किती तुम्ही सगळ्या गोष्टीच्या दिवसभरातलं आपण सगळं जे झालेलं आहे आपल्या मनावरती ते थोडं बाजूला ठेवून थोडंसं स्वतःसोबत बसून एक रिफ्लेक्शन ऑफ द डे, आम्ही त्याला नाव दिले ब्लिसफुल इव्हिनिंग. सो इट शुड बी अ ब्लिसफुल इव्हिनिंग, सो दॅट रिफ्लेक्शन वी डू सम ग्रॅटिट्यूड रायटिंग, की वी शुड बी फोकसिंग ऑन द गुड थिंग्स, नॉट ऑलवेज द नेगेटिव्ह थिंग्स. त्याच्याने पण आपली एनर्जी शिफ्ट होते. आणि देन वी थिंक सेटिंग इंटेन्शन्स फॉर टुमॉरो. सो नॉट जस्ट टू डू लिस्ट. सी टू डू लिस्ट म्हणजे काय झालं की हे झालं एक काम आणि त्याला काहीच इमोशन्स अटॅच नाहीत आणि ॲज आय सेड ऑटो पायलट मेकॅनिक मोडमध्ये आपण ते करतोय. पण हेच जर माझ्या आवडीचं काम आहे, हेच जर मी त्याच्यामध्ये इफ आय एम लव्हिंग व्हॉट आय डू, तर माझे एनर्जीज अगदी वेगळे असणार आहेत आणि मला त्याचा थकवा पण नसणार आहे. ओके, तुम्ही नोटीस करा. आणि ज्या वेळेला मी ते पूर्ण 100% देऊन करते, मग मला त्याचे आउटकमही चांगले मिळणार आहेत, मग मला सक्सेसही मिळणार आहे. हे सगळं किती एकात एक गुंतलंय. सो दॅट इज समथिंग सेटिंग इंटेन्शन. आणि मग माझा दुसरा दिवस एकदम ऑर्गनाइज जाईल. ते पण तो दिवसाच्या सुरुवातीपासून. सो ते मॉर्निंग रुटीन्स आमचे असतात ते सनराईज सेरेनिटी. सो इट इज लाईक गिव्हिंग यू सेरेनिटी इन द मॉर्निंग. सो हे सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत. अँड सिमिलरली मग आम्ही किड्ससाठी पण एक वेगळा सेक्शन आहे की त्यांच्यासाठी छोटे छोटे ॲफर्मेशन, त्यांचं स्लीप रिच्युअल, त्यांच्यासाठी स्टोरी टाईम, देन त्यांच्यासाठी हेल्दी डाएट काय असावं हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. कारण हे सगळे म्हणजे त्याचं नाव आहे आमच्या ॲपमध्ये लिटल लीडर्स, बिकॉज वी आर क्रिएटिंग दीज लीडर्स. आणि आपल्यापेक्षा सुद्धा म्हणजे आपल्या जनरेशन्सपेक्षा सुद्धा आता पुढच्या जनरेशनला खूप चॅलेंजिंग दिवस येणार, बिकॉज ऑलरेडी आपण एवढ्या स्ट्रेसमधनं जातोय, एवढे सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि आपण आधीचेही दिवस बघितलेत, आताचेही बघतोच आहेत. पण पुढे जे येणार आहेत ना, AI ड्रिव्हन अँड एव्हरीथिंग, सोशल मीडिया, आणि लिटरली सोशल मीडिया दॅट एंडलेस स्क्रोलिंग अँड ऑल गिव्स यू डोपामिन सर्ज अँड क्रॅश, आणि दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर लॉट ऑफ ADHDs, ऑटिझम जे आपण मुलांमध्ये ऐकतो. सो त्यांना सुद्धा ते कामनेस खूप गरजेचं आहे आणि हे आपणच त्यांना देणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. वा, एकंदरीत काय तर संपूर्ण आपला दिवस कशा पद्धतीने आपल्याला घालवायचा आहे, चांगल्या पद्धतीने, चांगल्या माइंडसेटनी, याच्यासाठी गुड वाइब्स विथिन मदत करत असतं. बरोबर. आणि डॉक्टर, आणखीन कोणकोणत्या वैशिष्ट्य या ॲपच्या माध्यमातून तुम्ही दिलेले आहात? हो, सो हे एक ॲप झालं की बिकॉज त्याच्यामध्ये कसं की हे सगळे मेंटर्स आम्ही ह्याच्यावरती काम करतो, स्वतः आम्ही ते सगळे कंटेंट देतो, रोज बदलत जातात टास्क. इट इज लाईक अ स्मॉल टास्क, ते कसं करायचं त्याचे पण इन्स्ट्रक्शन आहेत. आणि ॲज आय सेड इट इज लाईक लेस दॅन 5 मिनिट्स वन ॲक्टिव्हिटी, सो इझी टू यूज. आता हे तर झालं की ते ॲप बिकॉज काहीतरी त्यांच्या जवळ असावं, कारण आम्ही तर प्रत्येकाच्या जवळ म्हणजे पर्सनली भेटू शकत नाही, तर मग त्यांच्या जवळ ते असेल. म्हणजे आता आजकाल तर आपण इतक्या गोष्टी बघतो, इतकं अवेलेबल आहे मटेरियल, पण वी आर सो कन्फ्युज्ड. जर मला ह्या क्षणी लो वाटतंय तर मला इतकं कन्फ्युजन आहे की मी नक्की काय करू.
मी मी कोणतं बुक वाचू किंवा मी म्युझिक ऐकू का, मग मी मेडिटेशन करू का, करेल तर मी कोणतं मेडिटेशन करू, मी फक्त ब्रीदिंग वर्क करू की मी गायडेड मेडिटेशन करू, मग मी व्हिज्युअलायझेशन करू का, म्हणजे किती सारे कन्फ्युजन्स आहेत. सो हे सगळं शोधून एकत्र तिथे आणलेलं आहे. आता हे झालं ॲप, पण ही एक कम्युनिटी आहे. इट इज नॉट जस्ट लाईक पर्टिक्युलर वन डिव्हाइस वी आर गिविंग, इट इज लाईक अ कम्युनिटी जिथे आम्ही सगळे मेंटर्स मेजरली ऑफकोर्स ऑनलाईन इव्हेंट्स असतात, ऑफलाईन असतात, वर्कशॉप्स आम्ही घेतो, पण बिकॉज सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर ऑनलाईन क्लासेस फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग चालू असतं. आणि माझ्या पण म्हणजे पेशंट्स आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यात आमचा दिवस सकाळी सुरू होतो 5:30 AM, which is our 5:30 AM squad. So it's like a squad where we are like, getting up early, and literally there are so many people from different time zones ते करतात. म्हणजे इवन ऑस्ट्रेलिया, US, त्याच्यानंतर कॅनडा तिथले आहेत, देन बेंगलोर, पुणे, दिल्ली, 24/7 चालूच आहे. सो त्याच्यामध्ये आम्ही काय करतो माहिती, टू सेट अ राईट टोन. इट्स लाईक अ एनर्जी पिल इन द मॉर्निंग. ओके, सो व्हॉट वी डू, सो इट इज बेस्ड ऑन सेवर्स म्हणून जर कोणी तुम्ही ऐकलं असेल किंवा आपल्या प्रेक्षकांनी, तर सेवर्स इट्स अ मिरॅकल मॉर्निंग रुटीन, खूप फेमस आहे. इट्स अ ॲक्रोनिम. म्हणजे इट इज लाईक S इज फॉर सायलेन्स, A इज फॉर ॲफर्मेशन, V इज फॉर व्हिज्युअलायझेशन, E इज फॉर एक्सरसाइज, then R is for reading and S is for scribing, journaling, savers. So ह्या रुटीनवर आम्ही करतो. सो वी रीड 10 minutes बुक रिडिंग असतं, जे म्हणजे आपले मोटिवेशनल सेल्फ हेल्प बुक्स आहेत, इन्स्पिरेशनल आहेत. सो ते आम्ही डिस्कस करतो. देन वी डू मेडिटेशन्स अँड व्हिज्युअलायझेशन्स, मग नंतर ग्रॅटिट्यूड रायटिंग, देन एक्सरसाइज पार्ट हा प्रत्येकाचा स्वतःनी. सो त्याच्याने काय होतं आहे की दॅट इज वन हॅबिट, कन्सिस्टंटली वी आर डुईंग इट सिन्स लास्ट 1 year. आणि त्यांनी ती हॅबिट बिल्डिंग होते की वी आर गेटिंग अप अर्ली. आणि आपल्यासुद्धा मायथॉलॉजीमध्ये आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्त असतो सकाळचा, की तो वेळ आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड पण ॲक्टिव्ह असतं, शांतता असते, आणि आपण ऑलरेडी आपला दिवस छान ह्याच्यामध्ये पुढे केला. म्हणजे असं म्हणता येतं की वी आर अहेड 1 or 2 hours फ्रॉम रेस्ट ऑफ द वर्ल्ड. कारण आपल्याला वेळ मिळतोय स्वतःवर काम करायला, ती शांतता मिळते. असं नाही की आपण अलार्म बंद करून लगेच किचनमध्ये जातोय आणि डबे बनवायला सुरुवात करतोय, असं तर नाही आहे. सो वी आर वर्किंग ऑन अवर सेल्फ, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आणि जसं मी म्हटलं, जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना द्यायचं आहे, आपल्या घरच्यांना, आपल्या कामाच्या ठिकाणी 100%, इफ युअर कप इज फुल देन ओनली यू विल बी एबल टू गिव्ह अदर्स. जर तुमचाच कप एम्प्टी आहे तर काय देणार आहोत आपण, आणि व्हॉट वी विल एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स. कारण एक संस्कृतमध्ये पण आपण म्हणतो नाही की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, म्हणजे जे तुमच्या आतमध्ये तसंच तुमच्या बाहेर आहे. इफ युअर इंटरनल पार्ट जो आहे जर तो केऑस आहे तर तुम्हाला पण तशाच सगळ्या गोष्टी आजूबाजूला येणार, तसंच तुमचा दिवस जाणार, काहीतरी बिघडत जाईल, ते उगवतं. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही इंटरनली सॉर्टेड आहात, शांत आहात, सेंटर्ड आहात, बॅलन्स्ड आहात, तर कितीही चॅलेंजेस येऊ देत, यू विल बी एबल टू टेक दोज चॅलेंजेस, यू विल बी एबल टू, म्हणजे आपण म्हणू ना की ते तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज होतील. यू विल नेव्हर ब्लेम, यू विल नेव्हर कंप्लेन. आपल्याकडे एक ताकद येते, की एनर्जी येते सामोरं जाण्याची. कारण आणि वेगवेगळे वेज दिसतील. आणि अगदीच तुम्ही घाबरून बसलात किंवा ब्लेमिंग कंप्लेनिंग मोडमध्ये गेलात तर आपल्याला काहीच तुम्हाला समोर दिसणार नाही, मार्गच दिसणार नाही, आणि अगेन तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जाल. सो चॅलेंजेस तर आपल्याला येणारच आहेत, ते तर आपण थांबवू शकतच नाही. लाईफ इज नेव्हर स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन झालं की लाईफ इज संपलीच. म्हणजे इट इज ECG सारखं अप्स अँड डाऊन्स, ते तर असणारच आहे, आणि ते पाहिजेच आहे. पण मग त्या डाऊनफॉलमध्ये पण आपण आपले सेटबॅक्स कसे कमबॅक्स करू, आपले चॅलेंजेस जे येतील त्याला आपण कसं अपॉर्च्युनिटीज म्हणून बघू, हे जास्ती गरजेचं आहे. मग हे आपल्याला हे सगळे मेंटॉर्स आम्ही हेच सांगत असतो माइंडसेटवरनं. मग तसेच जसं हा एक भाग झाला, मग आमचे सकाळी योगा क्लासेस असतात. सो योगा मेंटर योगा क्लासेस घेते. मग आमचा अनोखा असा हेल्दी लाईफस्टाईल प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये मग ह्याचा फायदा कसा की सगळेजण जेव्हा एकत्र करतात, ती जी एनर्जी आहे ना विच इज डिफरंट. कारण एकट्याला खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं, असं वाटतं की मी कसं करू, आणि लगेच रिझल्ट नाही मिळाला तर मग आपण कदाचित करणार पण नाही आम्ही. तर जो आमचा म्हणजे देर इज वेट लॉस आणि हेल्दी लाईफस्टाईल जो प्रोग्राम आहे, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आम्ही सगळे मेंटर्स आणि जे लोक त्याच्यामध्ये असतात. तर वी फॉलो इंटरमिटंट फास्टिंग, 16 hours ऑफ फास्टिंग, 8 hours ऑफ फूड, आणि मग प्रॉपर हायड्रेशन. मग हे सगळं आपण काय खातोय हे सुद्धा फोटोज आम्ही ते ग्रुपवर पाठवतो. हे वी आर अकाउंटेबल पार्टनर टू इच अदर. मग मला माहिती आहे की येस बरोबर. आणि येस
अजून ज्या वेळेला एखाद्या वेळेला तर आपण हे सगळं जेव्हा फॉलो करतोय तर थोडेसे आपल्याला काय म्हणता येईल, आपण कधी एखाद्या वेळेला खातो काहीतरी आणि खायलाच हवंय लपून, तर ते मला सांगायचं की ते लपून खाऊ नका. डोंट कॉल इट ॲज अ चीट मील्स, से इट ॲज अ ट्रीट मील्स. बिकॉज पॉवर ऑफ वर्ड्स, इफ यू आर सेईंग इट ॲज अ चीट मील्स, मग त्याचा आपल्या बॉडीला दुष्परिणामच होईल. पण इफ यू आर सेईंग इट की व्हाय आय एम इटिंग दिस, बिकॉज मी आठवडाभर एवढं फॉलो केलं, दिस इज माय रिवॉर्ड, तर डेफिनेटली यू आर गिव्हिंग गुड एनर्जी टू दॅट फूड आणि दॅट विल नॉट हार्म यू. सो एकंदरीत सेल्फ लॉयल राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं एकत्र जेव्हा ॲज अ कम्युनिटी करतो ना, तर त्याच्या ऊर्जा अगदी वेगळ्या आहेत. आणि मग एकमेकांना कुठे जर काही थोडं कोणी मागे गेलं तर ठीक आहे, त्यांना समजावून त्यांचे चॅलेंजेस घेणं, म्हणजे समजणं, त्यांना मदत करणं आणि हे समजवणं की 1% प्रोग्रेस एव्हरी डे इज इम्पॉर्टंट. वी कॅनॉट बी एकदम हार्ड ऑन युअर सेल्फ. तर वी हॅव टू बी सेल्फ कम्पॅशनेट. आणि मग हळूहळू रिझल्ट येत जातात आणि मग ती खरी मजा येते की ओके, हे सगळं काम करतंय, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग काही 1-on-1 काउन्सिलिंग्स असतात. मग जसं आमचं एक पॉझिटिव्ह पेरेंटिंग ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पेरेंट्स आहेत. किड्ससाठी आमचे लाईफ स्किल क्लासेस असतात, इमोशनल कोशंट वाढवण्यासाठी, ज्या गोष्टीवर आपण म्हणजे स्कूलमध्ये फक्त आपण EQ म्हणजे IQ बद्दल बोलतोय, EQ बद्दल जनरली बोलणं होत नाही. सो त्या गोष्टी आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलं तर ह्या वेगवेगळ्या सेगमेंटला म्हणजे इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत, सगळ्यांना एवढे हे झाले. एक आमचा लाईफ स्किल स्टुडंटचा ग्रुप आहे की जे मेडिकल एंट्रन्स, जे पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स देतात. सो त्यांचे सुद्धा म्हणजे वी हॅव सो मेनी टेस्टिमोनियल्स की ते त्यांचे परफॉर्मन्सेस इम्प्रूव्ह झालेले आहेत, त्यांचे रँक्स इम्प्रूव्ह झालेले आहेत, बिकॉज दे वर एबल टू मॅनेज अँड टेक दोज चॅलेंजेस वेल. आणि आपण जो म्हणतो पीक परफॉर्मन्स, कारण कसं इट इज लाईक अ वन डे मॅच, तुम्ही वर्षभर कितीही करा पण शेवटी तो परफॉर्मन्स महत्वाचा एक्झामच्या दिवशी. किंवा जसं T20 वॉटर, आय एम नॉट गुड ॲट क्रिकेट ऑफकोर्स, बट वॉट एव्हर इट इज, दॅट परफॉर्मन्स मॅटर्स. मग तो पीक परफॉर्मन्स आपला असायला हवा आणि दॅट इज ऑल माइंडसेट. एव्हरीथिंग स्टार्ट्स हिअर. मग तसंच हे तर झालं बाकीच्या गोष्टींवर. पॉझिटिव्ह पेरेंटिंगचे पण खूप सारे सक्सेस स्टोरीज आहेत की कसं म्हणजे योग्य पद्धतीने आपल्या मुलांना अगदी ट्रेडिशनल पेरेंटिंगपेक्षा पॉझिटिव्ह वेनी सगळं समजावणं, त्यांचे इमोशनल कोशंट वाढवणं, हे आईवडिलांच्याच हातात आहे. आणि तसंच इवन महत्त्वाच्या मला सक्सेस स्टोरीज सांगायच्या की आमच्या पेशंटला जो फायदा झाला आहे. सो बरेच सारे PCODचे पेशंट हे जे इंटरमिडियंट फास्टिंग न्यूट्रिशन प्रोग्राम घेऊन कितीतरी लोकांचे वेट लॉस झाले, मग ते नॅचरली कन्सीव्ह झाले. एक मला आठवते पेशंट जी हे सगळे आमचे सेशन्स करायची आणि ती जी पेशंट होती तर त्यांचं असं होतं की शी हॅड ओव्हॅरियन कॅन्सर, म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर झाला होता त्यांना आणि अर्ली यंग एजमध्ये. आणि त्यानंतर मग त्यांचे दोन्ही ओव्हरीज काढले होते आणि दोन्ही ओव्हरीज निघाल्यामुळे जे अर्ली मेनोपॉज असतो, सर्जिकल मेनोपॉज म्हणतात, म्हणजे पिरियड्स येणं बंद होणं, अशी कंडिशन त्यांना होती. आणि त्यांची इच्छा होती की कन्सीव्ह तर करायचं आहे. मग आम्ही बाकी सगळे फर्टिलिटी ट्रीटमेंट्स करून त्यांचे पिरियड्स इंड्यूस करून त्यांची युटरसची क्षमता वाढवली आणि मग त्यांना IVF मार्गे मग व्यवस्थित त्यांचं पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल प्रेग्नन्सी झाली. आज त्यांचं डिलिव्हरी पण झाली आणि छान, आय थिंक 2 monthsचं वगैरे बेबी आहे. पण शी वॉज ऑल थ्रू आउट इन दिस जर्नी. आणि आता हे आपण थोडं जर कल्पना केली तर एक कॅन्सर सर्वायव्हर जेव्हा ह्या सगळ्यातनं प्रेग्नन्सीतनं जाणार, हे सगळं सर्जरी, मग ते थोडे कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज, IVFची तिची जर्नी, सो ह्या सगळ्याला माइंडसेट जेव्हा तुमचा चांगला असेल तरच हे रिझल्ट दिसतील. आणि हा जेव्हा सपोर्ट असेल तरच ते सगळं ह्याच्यातनं सहजतेने जाऊ शकते. सो हे सगळे आमचे खूप सारे सक्सेस स्टोरीज आहेत. वा, खूप म्हणजे खूप इन्स्पिरेशन अशी त्यांची स्टोरी होती. आणि ओवानी त्यांना अजून सपोर्ट केला फिजिकली, मेंटली, दोन्ही पद्धतीने. पण डॉक्टर, आता तुम्ही या ॲपविषयी इतकं सांगतात, आपल्या प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की हे ॲप कशा पद्धतीने वापरायचं, म्हणजे जे नवखे आहेत त्यांना हे ॲप जे आहे ते वापरण्यासाठी अगदी सोपं आणि सहज आहे का? हो, अगदी सोपं आणि सहज आहे. तर सुरुवातीला आपण लिंक्स आहेतच खाली आणि ते ॲप स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. आणि ॲब्सोल्युटली ते फ्री डाउनलोड आहे, काही त्याच्यामध्ये परचेस नाही आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला की ॲप एकदा डाउनलोड केल्यानंतर काही इन्फॉर्मेशन विचारली जाते की आपण ती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर चार ॲक्टिव्हिटीज
आहेत की ज्या आपण दिवसांनी डिव्हाइड केलेल्या आहेत. जसं दिवसाच्या वेळेनुसार मॉर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यांना आपण म्हणतोय सनराईज सेरेनिटी, त्याच्यानंतर जे मिड डे मोमेंटम, आणि त्यानंतर एन्चॅन्टिंग इव्हिनिंग आणि मूनलाईट मॅजिक ॲक्टिव्हिटीज, अशा 4 ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि जसे मी 4 डिव्हिजन आहेत मेनली, आणि मागे जसं टोटल 21 ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये डिव्हाइड झालेल्या आहेत. आणि जसं मी म्हटलं की लेस दॅन 5 मिनिट्समध्ये आहे. ऑडिओज आहेत, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, मग त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे. मग त्याच्यानंतर काही पॉडकास्ट आहेत, सो ते तुम्ही ऐकू शकताय. त्याच्यानंतर काही जर्नलिंग प्रॉम्प्ट्स असतात, म्हणजे ग्रॅटिट्यूड कसं लिहायचं आहे, मग काही क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो लाईक तुमची डायरी बनवून त्याच्यामध्ये ते लिहायचे आहेत. आणि काही न्यूट्रिशन टिप्स आहेत, तर हे सगळं सॅलॅड्स अँड ऑल दॅट, हे सगळं तुम्ही स्वतः तुमच्या डेली रुटीन्समध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता. सो असे ते ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि मग आम्ही किड्स सेक्शन पण त्याच्यामध्ये आहे की किड्ससाठी ऑफकोर्स आपण मुलांना खूप जास्ती जे गॅजेट्स तर वापरायला आपण प्रमोट करत नाही, पण जसं मी म्हटलं इट इज लेस दॅन 10 मिनिट्स इन अ डे. म्हणजे हे सगळं जर आपण करायला गेलं तर 10 मिनिटाच्या वरही वेळ लागत नाही, पण त्या 10 मिनिटांनी खरोखर तुमची जी एनर्जी लेवल आहे थ्रू आउट द डे विच इज टोटली डिफरंट असं आहे. म्हणजे एक एनर्जी बूस्ट म्हणू होत असेल शकतो. त्याच्यातनं, हो, असं काही yes, म्हणायला yes, हरकत नाहीये. yes, नक्कीच. डॉक्टर, या GVW म्हणजे गुड वाइब्स विथ हिम या ॲपच्या माध्यमातून आणखीन तुम्ही काय काय कार्य करता? सो जसं मी म्हटलं की हे ॲप किंवा हे जे माइंडसेटचं काम आहे, आणि इट इज ऑल अबाउट एलिव्हेटिंग युअर परफॉर्मन्स, रिचिंग टू युअर पीक परफॉर्मन्स लेवल, किंवा इट इज समथिंग लाईक स्टेपिंग इन टू युअर बेस्ट व्हर्जन, हायर व्हर्जन. आणि आम्हाला हे सांगायचं आहे की बघा कसं आहे की आपण जसं म्हणतो ना की असं का की काहीच लोकांना तेवढं खूप सक्सेस मिळतं आणि काही लोकांना मिळत नाही. असं आहे का की दे आर लाईक व्हेरी मच प्रिव्हिलेज्ड बाय गॉड की त्यांना सगळंच खूप इझिली मिळालंय. आपण जे बघतोय ते फक्त सक्सेस बघतोय, पण त्यांनी पण तेवढंच स्ट्रगल केलेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये काय आहे ना की आपला हे मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की आपला जो ब्रेन आहे सायंटिफिकली स्ट्रक्चर त्याचं ॲब्सोल्युटली सेम आहे, पण प्रत्येकाला तेवढं सक्सेस मिळतंय किंवा प्रत्येकजण त्याचा कसा वापर करतोय त्या पद्धतीने तसे रिझल्ट्स मिळत जात आहेत. आणि वी रिअली कॅनॉट कंट्रोल पीपल, वी रिअली कॅनॉट कंट्रोल सिच्युएशन्स, किंवा आउटसाईड जे काही बाजूला चालू आहे ते आपण नाही कंट्रोल करू शकत. व्हॉट वी कॅन ॲक्च्युली कंट्रोल इज अवर ओन माइंड अँड वी रिअली नीड टू लर्न इट. आता बघा आपण म्हणजे कितीतरी गॅजेट्स आपण वापरतो, आणि वॉशिंग मशीन असेल, न्यू आयपॅड्स असतील किंवा काही, आणि आपण काय करतो ते आणतो, युजर मॅन्युअल अगदी वाचतो छान, बरोबर, आणि मग कसं वापरायचं, मला सगळे युजेस कळले पाहिजेत ह्याचे, बिकॉज ऑब्व्हियसली इट इज अ गुड गॅजेट. पण वी यूज हाय एंड, आपण बेस्ट मशीन काय, ह्युमन ब्रेन, ह्युमन बॉडी, डू वी रिअली नो इट्स युजर मॅन्युअल? हे एक्झिस्ट करतं हे तरी आपल्याला माहिती आहे का? नाही. सो टू लर्न अबाउट अवर ब्रेन इज नोईंग दॅट युजर मॅन्युअल, यूज दॅट पोटेन्शियल, यूज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस ब्रेन. सो जे आपल्या ब्रेनचे पार्ट आहेत ना की कॉन्शियस ब्रेन, सबकॉन्शियस ब्रेन, सो ते जे सबकॉन्शियस ब्रेनमध्ये इतकं पोटेन्शियल आहे, लिमिटलेस पोटेन्शियल आहे, आणि आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि देन दॅट इज ऑल दॅट स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी, स्प्रेडिंग दोज गुड व्हायब्रेशन्स अँड एनर्जीज ऑल अराउंड द वर्ल्ड. मगच आपण म्हणू शकतो की दॅट इज ऑल होलिस्टिक हेल्थ. बिकॉज अदरवाईज हे जेव्हा मला कळलं की बिईंग डॉक्टर, येस, गिविंग मेडिसिन्स इज ओनली वन पार्ट, आय एम जस्ट डुईंग हाफ ऑफ माय जॉब. But now since 5 years, when I have learned this life coaching, NLP, and now when I give this holistic well-being, then I am totally satisfied की yes, आता हे खरं वेलनेस आहे. खरं वेलनेस म्हणजे जेव्हा फक्त पेशंट येतो आणि औषधं दिले आणि त्याचे ते सिम्पटम बरे करे हे नव्हे, तर ज्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे कोणी येतंय तर ते जेव्हा तुमच्या काय म्हणतो आपण, आपल्या अराउंड एक मॅग्नेटिक फील्ड असतं, तुमच्या एनर्जीमध्ये कोणीतरी येतंय, तर त्यांनी सुद्धा आपली एनर्जी एवढी हाय असली पाहिजे की समोरच्या माणसांनी पण आपल्याकडनं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, आणि हे सगळं त्यांनी पण स्प्रेड केलं पाहिजे, तरच वी विल बी एबल टू मेक दिस वर्ल्ड बेटर प्लेस फॉर आवर फ्युचर जनरेशन्स. सो दिस इज ऑल अबाउट दॅट. आणि हे सगळं आम्हाला तिकडे म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमचं एम आहे. आणि पुढे जाऊन अजून भरपूर सारे त्याच्यामध्ये प्रोग्राम्स आहेत. देन सगळे मेंटॉर्स 1-to-1 कोचिंग पण करतात. मग ऑफलाईन आम्ही वर्कशॉप्स घेतो, स्कूल्समध्ये घेतो. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत की सगळ्यांना एक
काय म्हणता येईल की हेल्दी वे ऑफ लिव्हिंग विच इज आयडियली अ कॉन्शियस लिव्हिंग अँड इट इज एलिव्हेटिंग युअर लाईफ इन ऑल द एरियाज. दॅट इज इम्पॉर्टंट. सो हे आमचं स्वप्न आहे. वा, म्हणजे एकंदरीत काय आहे तर गुड वाईब्स विथिन या ॲपच्या माध्यमातून प्रत्येकाने फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या देखील तितकंच स्टेबल, तितकंच हेल्दी राहणं गरजेचं आहे. बरोबर. हेच तुमचं स्वप्न आहे. Yes, डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही एक हेल्दी मंत्र काय द्याल? सो हेल्दी मंत्रा मी हेच देईन की हेल्थ इज इक्वल टू युअर माइंड, बॉडी अँड सोल अलाइनमेंट. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक वन स्टेप एव्हरी डे फॉर युअर ओन सेल्फ कन्सिस्टंटली. दॅट इज हाऊ इट इज. बिकॉज नॉलेज आपल्याकडे भरपूर आहे. आपल्याकडे म्हणजे आजकाल AI आहेत, ChatGPT आहेत, यूट्यूब आहेत, एवढं नॉलेज आहे. तुम्ही एक पॉडकास्ट ऐकाल, दुसरं ऐकाल, आपण इन्स्पिरेशन तेवढ्यापुरतं घेऊ. पण अनलेस अँड अंटिल यू टेक ॲक्शन फॉर युअर ओन सेल्फ इट वोंट वर्क. आणि आय थिंक दॅट इज द ओनली हेल्दी मंत्र आय कॅन गिव्ह. नाही, खरं आहे. स्वतःसाठी जोपर्यंत आपण स्टँड घेत नाही बरोबर. आणि फक्त इतर गोष्टींमध्येच नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ. आणि हेल्थसाठी जोपर्यंत आपण चांगली इन्व्हेस्टमेंट करत नाही त्याशिवाय इतर बाकीच्या गोष्टी देखील चांगल्या होणार नाहीत याची खरंच गॅरंटी वाटते. एकंदरीत गुड वाईब्स विदिन हे ॲप हे 4 खजिना मिळून एक बनलेला ॲप आहे. हेल्थ, न्यूट्रिशन, माइंडसेट आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या चौघांचा मिळून बनलेला ॲप आहे. परिपूर्ण असा ॲप आहे आणि याचा नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना फायदा होणार आहे. प्रेक्षक हो, या ॲपचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि प्रेक्षकांना हेल्दी मंत्रा तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद.